तर आज आपण वांग्याची अशी काही भाजी बनवणार आहोत की त्याची जी चव आहे ती हॉटेललाही विसरायला लावणारी अशी ही वांग्याची भाजी आहे. चला तर डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 पळी एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि तसेच 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घालून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच एवढं आलं घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकदम छान डाग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कारण आपण जेवढं छान हे भाजू ना तेवढी आपल्या भाजीला चवही खूप छान येणार आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला हे तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहोत. मिरची, आलं आणि लसणाला छान डाग आलेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कापलेले कांदे आहेत ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. कांदा छान गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर बोलता बोलता आपल्या इथे कांदासुद्धा छान भाजून झालेला आहे. तर या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे मी. आता हे सुद्धा आपल्याला या कढईमध्ये छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर सुकं खोबरं सुद्धा या ठिकाणी घेतलं तरी चालणार आहे. पण आज आपण जी भाजी बनवणार आहोत ना वांग्याची, त्या भाजीसाठी ओलं खोबऱ्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते. त्यामुळे मी येथे ओलं खोबरं वापरलेलं आहे. खोबरंसुद्धा एकदम छान भाजलं गेलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि हा जे मसाला आहे ते संपूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे. तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊया. वांगी चिरून घेताना वांग्याचं जो वरचं देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तसेच त्याच्या बाजूचे जे काटे आहेत ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर ते आपण व्यवस्थित असं काढून घेऊया. काटे आणि देठ व्यवस्थित कापून झाल्यानंतर आपल्याला वांग्याच्या 4 फोडा करून घ्यायचे आहेत आणि पहिले बघायचे वांगं चांगलं आहे का किडलेलं आहे. आणि 4 फोडा करून घेतल्यानंतर या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. म्हणजे काय आपली जी वांगी आहेत ती काळी पडणार नाहीत. तर अशाच प्रकारे आपल्याला ही जी सर्व वांगी आहेत ती कापून घ्यायची आहेत. तर सर्व वांगी आपण अशाच प्रकारे कापून घेऊया. वांगी घेताना नेहमी हलकी बघून घ्यायची. म्हणजे काय आहे ती कोवळी असतात आणि ती व्यवस्थित शिजली सुद्धा जातात. त्यामुळे या ठिकाणी मी 1/2 किलो एवढी वांगी घेतलेली आहेत आणि ती लहान साईजची घेतलेली आहेत. शिवाय निवडून घेताना हाताला थोडीशी हलकी लागतील अशा प्रकारे निवडून सुद्धा घेतलेली आहेत. सर्व वांगी व्यवस्थित मध्ये बघून कीड आहे की नाही हे चेक करून आपल्याला कापून घ्यायची आहेत. तर सगळी कापून घेऊया. बोलता बोलता आपली या ठिकाणी सर्व वांगी कापून झालेली आहेत. वांगी चिरून घेईपर्यंत येथे आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर सर्व जे भाजलेलं साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. तर एक एक करून आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. एकदम बारीकसुद्धा करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तसंच यामध्ये पहिले सुरुवातीला थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही. जेवढं असं सुकं वाटण होईल तेवढं आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी वाटण तयार झालं आहे. थोडंसं जाडसरच मी या ठिकाणी वाटण ठेवलेलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण की आपली जी भाजीची ग्रेव्ही आहे ना ती एकदम भारी लागते. त्यानंतर तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढा मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण जी चिरून घेतलेली वांगी आहेत ती डायरेक्टली आपल्याला ह्या तेलामध्ये घालून घ्यायची आहेत. तर सर्व वांगी आपण तेलावर छान अशी परतवून घेऊया. अशा प्रकारे तेलावर वांगी परतवल्यामुळे आपल्या ज्या भाजीची चव आहे ती अगदी दुपटीने वाढणार आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे काय आहेत आपली जी वांगी आहेत ती थोडीशी अर्धवट छान अशी शिजली जातील. जेव्हा तेलावर ही वांगी शिजतात ना तेव्हा तिची चव आहे ती खूप छान लागते. सर्व वांगी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी पलटून घेऊया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं एक वाफ काढून घेऊया. 1-2 मिनिटानंतर आपल्याला पुन्हा यामध्ये पळी फिरवून घ्यायची आहे आणि येथे आपली मस्तपैकी वांगी अर्धवट अशी शिजलेली आहेत. आता आपण जी तयार करून घेतलेली ग्रेव्ही आहे ती यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते संपूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचं आहे. संपूर्ण वाटण घालून झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं धुवून होईल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला जी ही भाजी आहे ती मीडियम अशी ग्रेव्हीवाली करायची आहे. एकदम पातळ बनवायची नाही कारण की ही भाजी आहे ती मीडियम ग्रेव्हीवरच खूप छान लागते. नक्कीच तुम्हाला समजेल. मसाला घालून घेतल्यानंतर आपल्याला हा छानपैकी तेलावर परतवून घ्यायचा आहे. तर सर्व मसाला आपण अशाच प्रकारे तेलावर छान असा परतवून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले मी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे.
तसेच अर्धा चमचा एवढी भाजलेली जिऱ्याची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा धणा पावडर घालून घेऊया आणि तसेच अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घेऊया. आता या ठिकाणी लाल तिखट मी वापरले नाही आहे, कारण की आपण अगोदरच वाटणामध्ये मिरची बऱ्याच प्रमाणामध्ये वापरलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आपली भाजी मस्तपैकी या मसाल्यांवर परतून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण आपली जी ही भाजी आहे ना ती खरंच हिरव्या मसाल्यावर एवढी भारी लागते ना. वांग, वाटण, मसाले एकदम छान तेलावर परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यावर एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम मंद करून ठेवायचा आहे. म्हणजेच काय 5 मिनिटामध्ये आपल्या ज्या ग्रेव्हीला आहे ते मस्तपैकी तेल सुटेल आणि त्यामुळे जी आपल्या मसाल्याची चव आहे ना ती खूप छान लागणार आहे. आता एक 5 मिनिटानंतर आपण बघून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला मस्तपैकी ग्रेव्हीला बाजूला तेल सुटलेलं तर दिसतच असेल. पुन्हा एकदा भाजीवर छान व्यवस्थित अशी पळी मारून घेऊया आणि या ठिकाणी आता आपले मसाले, वांगी एकदम छान अशी शिजली गेलेली आहेत. आता या ठिकाणी आपल्याला थोडीशी ओलसर भाजी बनवायची आहे, म्हणजे काय चपाती किंवा भाकरीसोबत खायला एकदम भारी वाटेल आणि मजा येईल. तर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. मिक्सरचं झाकण धुवून होईल आणि थोडंसं मिक्सरमध्ये होईल एवढंच मी पाणी यामध्ये पुन्हा घालून घेतलेलं आहे आणि येथे आपली मस्तपैकी हिरवी ग्रेव्हीमधली भाजी तयार होणार आहे. थोडंसं पाणी घातल्यानंतर एक 2 मिनटं फक्त आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे आणि 2 मिनिटांनी तुम्ही येथे बघू शकता आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. दिसायलाच एवढी भारी दिसते ना भाजी आणि चवीला तर वाव एकच नंबर छान लागते. हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे पाडणारी अशी ही वांग्याची भाजी तयार होते. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे हिरव्या ग्रेव्हीमधील वांग्याची भाजी नक्कीच करून बघा. खरंच खूपच अप्रतिम अशी याची चव लागते. तर तुम्हाला माझी आजची वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.